नमस्कार, मी सुजाता. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवते 36 साईज कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर बिना अस्तरचा आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13.5. 13.5मध्ये 1.5 इंच प्लस करायचं शिलाई मार्जिनसाठी. 15.5वर खूण करून घ्यायची. त्याच्यानंतर शोल्डर आहे 5.5. 5.5वर एक खूण करून लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर मुंढा 6 इंच. 6वर खूण करून लाईन आखून घ्यायची. इथे छाती आहे 36 साईज. 36चा चौथा भाग येतो 9 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. 11वर लाईन आखून घ्यायची खूण करून. कमर आहे 29. 29चा चौथा भाग येतो 7.25. 7.25वर खूण करून 1 इंच मागच्या टक्ससाठी 2 इंच शिलाई मार्जिन. दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. मुंडा मागचा मुंडा 1.25 इंच. पुढचा मुंडा 1.25 इंच. मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. मुंड्याला व्यवस्थित आकार द्यायचा जेणेकरून आपली फिटिंग व्यवस्थित बसली पाहिजे. मुंडा एकदम व्यवस्थित बसला पाहिजे. गळा रुंदी 2.25 इंच. पुढचा गळा आहे 6 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5वर खूण करून बॉक्स आखून घ्यायचा. योकपट्टी 1.5 इंच इथे खाली घ्यायचं. आपल्या गळा उतरणार नाही त्याच्याने. आपण योकपट्टीसाठी आता घेऊ. योकपट्टी घ्यायची गळ्याच्या साईडनी 4 इंच आणि फिटिंगच्या साईडनी 3 इंच. कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी 4 इंच आणि 3 इंच घेतले. आपला अस्तरचा असला तर 3.5 अडीच घ्यायचं. योकपट्टीला आकार द्यायचा व्यवस्थित. मुंड्यापासून खाली 2.5 इंचावर घ्यायचं कटोरीसाठी. गळ्याच्या साईडनी 5.5 इंच आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा. आणि हो, मी याच्यामध्ये 4 पदर कपडा घेतलेला आहे जेणेकरून बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही याच्यामध्ये होतील. कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित जसं आहे तसं. तर आपल्या याच्यामध्ये दोन्ही पार्ट रेडी आहेत. बॅक साईडचा गळा आपण रेडी करून घेऊ. पुढच्या गळ्याला जेवढी गळा रुंदी ठेवली तेवढीच मागच्या ह्याच्यावर पण ठेवायची 2.25. आणि गळा आहे या ब्लाऊजचा 9.5. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10वर खूण करून बॉक्स आखून गळ्याला आकार द्यायचा. आपण इथे गळ्याला कुठलाही आकार देऊ शकतो. पंचकोनी, मटका गळा, पान गळा. मी गोल गळ्याचाच आकार दिला आहे. व्यवस्थित येऊन कट करून घ्यायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आता
पुढचा मुंडा कट करून घेऊ. जसं आहे तसं कट करून घ्यायचं, खून केले आपण तशा. प्रत्येकाची कटिंग करायची पद्धत वेगळी असते. ही माझी पद्धत आहे. कटोरी आपण दुसऱ्या कपड्यावर वाढवून घ्यायची आहे. जशी आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची. कटोरी ड्रॉ करून झाल्यानंतर कटोरीचा मध्य काढायचा. 5.5चा मध्य येतो 3.25. 3.25वर खून करून खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आणि दोन्ही साईडला पण 1.5 इंचच घेऊन तिन्ही पॉईंट जॉईन करायचे. तिन्ही पॉईंट जॉईन करून झाले की कटोरीला आकार देऊन घ्यायचा. 1.5 इंच वाढवून घ्यायचा आणि कटोरीला आकार द्यायचा. कटोरीला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आकार देऊन झाल्यावर कटोरी कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर कटोरी, साईड पार्ट, योकपट्टी, बॅक साईड. तर आपण आता बाहीची कटिंग करून घेऊ. तर बाहीची उंची आहे 6 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं. कारण आपण बिना अस्तरचा ब्लाऊज शिवतोय, त्याच्यासाठी. अस्तरचा असला तर 1 इंच पुरे होतं. छातीचा चौथा भाग इथून खाली 3 ते 3.5 घ्यायचं. 5च्या आतमध्ये ब्लाऊजचं बाही असेल तर 2.5 पर्यंत घ्यायचं. आता हा 6 आहे, त्याच्यासाठी मी 3.5 घेतले. आतमध्ये 2 इंच घ्यायचं. बाही घेर आहे 5.5. 5.5वर खून करून 2 इंच शिलाई मार्जिन. सगळे पॉईंट जॉईन करून घ्यायचे. वरच्या साईडने 1 इंच घ्यायचं आणि तिथून बाहीचा आकार द्यायचा. बाहीचा आकार व्यवस्थित द्यायचा, जेणेकरून बाहीमध्ये फुगा नको यायला म्हणून. बाही आपली रेडी आहे, तर कटिंग करून घ्यायची. आणि हो, इथं कटिंग करायच्या आधी मेजर घ्यायचं आपलं बाहीचा आणि मुंड्याचं बरोबर आहे का, त्याच्यानंतर कट करायची. मी आधीच कट केले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा पार्ट पण बघायला विसरू नका. पुढच्या पार्टमध्ये मी स्टिचिंग दाखवणार आहे. बाहीचा आतला मुंडा कट करून घ्यायचा. पुढच्या साईडचा मुंडा कट करून घ्यायचा, जसा आकार दिले तसा. बाही, बॅक साईड, साईड पार्ट, कटोरी, योकपट्टी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.